बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वक्तव्याची आहे। टिपू सुलतानची तुलना सपकाळांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली आहे आणि त्यावरून भाजप आता आक्रमक झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी माफीची मागणी केली आणि त्यानंतर पुन्हा सपकाळ यांनी ट्विट करत टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते असं म्हटलं। या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात। टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। टिपू सुलतानवरून पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे। टिपू सुलतानला शिवरायांच्या समकक्ष समजलं पाहिजे असं सपकाळ म्हणालेत। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी लाज वाटली पाहिजे असं म्हणत सपकाळांकडे माफीची मागणी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे। फडणवीसांच्या टीकेनंतर पुन्हा सपकाळांनी ट्विट करत टिपू सुलतानला पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी म्हटले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे। शिवराय आमचा स्वाभिमान आहेत आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजांविरोधात लढत होते। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजांची गुलामी आणि हेरगिरी करत होते। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नये। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि RSSच्या भगतसिंह कोश्यारींसह कुणी काय मुक्ताफळं उधळली आणि अवमान केला हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही। संविधानाच्या मूळ प्रतीवर शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान दोघांचेही चित्र आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं डोकं ठिकाणावर आहे का? ज्या टिपू सुलताननं हजारो हिंदूंवर अत्याचार केले, शेकडो मंदिरं लुटली आणि एवढंच नाही तर शेकडो महिलांवर अत्याचार करून त्यांना अनन्वित छळ केला, अशा टिपू सुलतानची तुलना हिंदवी स्वराज्याचे सर्वसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त होतोय। अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही। त्यांच्या विधानाबद्दल त्यांनी केवळ माफी नाही तर काँग्रेस पक्षाने तात्काळ त्यांच्यावर कारवाई करत त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। त्यांच्या या विधानाबद्दल केवळ माफी नाही तर काँग्रेस पक्षानं तात्काळ त्यांना कारवाई करून बडतर्फ करावं। या संदर्भात उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करायला हवी। आता अचानक टिपू सुलतानचा मुद्दा येण्याचं कारण म्हणजे मालेगावची घटना। मालेगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आलाय। महापालिकेत टिपू सुलतानचा अशा प्रकारे फोटो लागला त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि शिंदेच्या शिवसेनेने आक्षेप घेतलाय। मात्र उपमहापौरांनी समर्थन केलंय। हमको अगर कोई सप्रेम भेंट देगा और वो अच्छा, आप ये बताइए कि टिप्पू सुल्तान साहब के साथ मसला क्या है?
क्या वो आतंकवादी थे? क्या थे? आज भी बम्बई में, नांदेड़ में, ये मैं तो कर्नाटक की बात नहीं कर रही हूँ, महाराष्ट्र में, नागपुर में भी उनके नाम से रोड है, चौक है, स्मारक है। तो प्रॉब्लम क्या है? अगर टीपू सुल्तान का फोटो लगाया है और टीपू सुल्तान को इस सरकार का विरोध है, तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने एक आदेश देकर वो फोटो निकालना चाहिए। टीपू सुल्तान को राष्ट्रीय पुरुष का दर्जा नहीं मिला है। उपमहापौराच्या दालनात टिपू सुलतानच्या फोटोवर आक्षेप घेत तात्काळ महापालिका आयुक्तांकडे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हा फोटो हटवण्याची मागणी केली आहे। नगर सचिव आपण आहात, तुम्हाला विचारणा केली आहे का त्यांनी की माझ्या गट नेत्याच्या, माझ्या उपमहापौरच्या कॅबिनला मी असा फोटो लावतोय, अशी विचारणा केली का? एवढंच विचारतोय आम्ही तुम्हाला, आणि विचारणा केली नाही तर तुमचा अधिकार आहे आयुक्ताचा नगर सचिवाचा त्वरित फोटो काढायचा। यानंतर काही वेळातच टिपू सुलतानचा तो फोटो काढून टाकण्यात आलाय। पण असं असलं तरी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फोटोचं प्रकरण थेट शिवरायांशी तुलना करण्यापर्यंत नेलं, त्यामुळे सपकाळ हेच गोत्यात आलेत। बुलढाण्याहून गणेश सोळंकीसह मनोहर शिवाळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।